Hello friends, myself Dada Saib Kashid. Today we will learn the appreciation of the poem. In the last period we go through the poem and its details. Now appreciation of the poem is very important part. We have 5 marks in the examination for the appreciation of the poem, and it is very easy part, and very easily we can get the 5 marks if you carefully remember few points in your mind. Then it is very easy for you. टीनेजर्स प्रेयर या कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आपल्याला पाहायचं आहे. रीड द पोएम अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस. 12 ते 15 वाक्यामध्ये आपल्याला हे ॲप्रिसिएशन पूर्ण करायचं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट इज द टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. सेकंड पॉईंट त्याचा महत्त्वाचा आपण लक्षात ठेवायचा तो म्हणजे पोएट. द पोएट ऑफ द पोएम ऑफ अ टीनेजर्स प्रेयर इज जे मॉर्स. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. Now everyone read book, novel, poem, etc. And in that poem we like some lines, some sentences, and we wrote down that sentences in a notebook. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाचन करताना काही वाक्य जर वाचताना आवडली तर आपण ती वहीमध्ये लिहित असतो. तसंच याच्यामधली या कवितेमधली तुम्हाला फेवरेट लाईन कोणची आहे ती तुमची फेवरेट लाईन तुम्हाला लिहायची आहे. जसं मी इथं लिहिलं आहे, प्लीज ओपन माय आईज माय डिअर लॉर्ड. हे माझ्या परमेश्वरा, हे ईश्वरा, माझे डोळे तू सदैव उघडे ठेव. दॅट आय माईट क्लिअरली सी. जेणेकरून मी जे काही माझ्या डोळ्यासमोर आहे ते स्पष्टपणे बघू शकतो. म्हणजे काय सत्य आहे, काय असत्य आहे हे मी त्याला पारखू शकतो. याच्यासाठी ईश्वरा तू माझे काय कर, डोळे उघडे ठेव. पुढचा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. दिस पोएम इज द प्रेयर टू गॉड टू शो अ राईट वे टू ऑल टीनेजर्स. या कवितेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे, याची सेंट्रल आयडिया काय आहे, तर ही एक प्रार्थना आहे ईश्वराकडे केलेली की जे कोणी कुमार अवस्थेमध्ये जीवन जगतायत त्यांना तू चांगला मार्ग दाखव. याच्यासाठी ईश्वराकडे केलेली ही प्रार्थना आहे. वेन टीनेजर्स गो ऑन बॅड वे. जर एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं किशोरवयीन अवस्थेतील आयुष्य जर खराब जर झालं किंवा वाईट मार्गाला जर गेलं तर मग त्याचं पुढचं पूर्ण भविष्य अंधारामध्ये जाईल. म्हणून हे ईश्वरा तू आमचे डोळे सदैव उघडे ठेव आणि चांगला मार्ग आम्हाला दाखव. इन शॉर्ट, थोडक्यात असं म्हणता येईल, टीनेजर्स इन दिस पोएम इज प्रेइंग टू गॉड. ही कविता म्हणजे ईश्वराकडे केलेली प्रार्थना आहे. कशासाठी प्रार्थना करतो आपण? या कवितेमध्ये जी प्रार्थना केली आहे ती फॉर गुड लाईफ, आणि आपण जी प्रार्थना करतो ती आपल्या चांगल्यासाठी करत असतो. नेक्स्ट पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये 4 प्रकारच्या फिगर ऑफ स्पीच कवीने वापरलेले आहेत. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार. याच्यामध्ये पहिली फिगर ऑफ स्पीच वापरली ती म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. दुसरी अलिट्रेशन, नंतर वापरली मेटाफर आणि इन्व्हर्शन. ही चौथी फिगर ऑफ स्पीच त्यांनी वापरलेली आहे. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, काय भाषा अलंकार आहे हा? तर परोक्ष संबोधन अलंकार असं ॲपॉस्ट्रॉफीला म्हटलं जातं. कशासाठी वापरली जाते की या फिगर ऑफ स्पीचमध्ये अमूर्त,
निर्जीव, अनुपस्थित किंवा काल्पनिक गोष्टी जर सजीव म्हणून तुम्हाला दर्शवायच्या असतील तर हीच फिगर ऑफ स्पीच वापरली जाते. जसं इथं माय लॉर्ड असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ हे अदृश्य शक्ती आहे, ती आपल्यासमोर सजीव म्हणून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची फिगर ऑफ स्पीच त्यांनी सांगितलेली आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे काय, कशाला म्हणायचं ॲलिट्रेशन, तर अनुप्रास अलंकार. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, अनुप्रास अलंकार. आणि केव्हा वापरली जाते ही, तर भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी, भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला जातो. पुढची फिगर ऑफ स्पीच त्यांनी सांगितलेले आहे मेटाफर, रूपक अलंकार ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. कशासाठी वापरला जातो ही फिगर ऑफ स्पीच, की दोन गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असं ज्या फिगर ऑफ स्पीचमध्ये व्यक्त केलं जातं त्याला म्हणतो आपण मेटाफर. आणि शेवटची चौथी जी सांगितलेली आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे काय, तर काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांच्या क्रमामध्ये बदल केला जातो आणि लोकांना त्या सेंटेन्सकडे अट्रॅक्ट केलं जातं. याला इन्व्हर्शन असं हे फिगर ऑफ स्पीच असं संबोधलं जातं. या कवितेतलं स्पेशल फीचर्स काय आहे हे पण आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएममध्ये सांगायचं आहे. तर ते स्पेशल फीचर्स असं आहे, इन धिस पोएम द पोएट हॅज यूज्ड मेनी फिगर ऑफ स्पीच. दिस इज द स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम. कशासाठी वापरले ते पण लिहायचं आहे. टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोएम. दिस पोएम इज ऑल्सो रिलेटेड टू ऑल टीनेजर्स. आणि दुसरं याचं स्पेशल फीचर्स असं आहे की ही कविता प्रत्येक कुमारवयीन मुलगा, प्रत्येक कुमारवयीन मुलगी यांना संबोधून केलेली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आणखी लिहायचा आहे, व्हाय आय लाईक डिसलाईक द पोएम. बघा मित्रांनो, वी रीड द बुक्स, पोएम, नॉव्हेल एक्सेट्रा. इट इज डिपेंड ऑन अ रीडर or a listener to like it or to dislike it. I like this poem because it is presenting the teenagers age group, children. या कवितेमध्ये कुमारवयीन मुलांचं, त्याची इच्छा अपेक्षा यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मला ही कविता आवडली आहे, म्हणून मी इथं लिहितो, आय लाईक दिस पोएम बिकॉज इट इज अ प्रेयर टू द गॉड. ही कविता मला आवडली कारण ही ईश्वराकडे केलेली प्रार्थना आहे. दिस पोएम इज युजफुल अँड मोटिवेशनल. ही कुमारवयीन अवस्थेतल्या मुला मुलींसाठी ही खूप उपयोगाची कविता आहे आणि या कवितेमधून त्या मुलांना किंवा त्या मुलींना प्रेरणा मिळणार आहे फॉर ऑल टीनेजर्स. इथं आपला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम संपत आहे. पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे या पोएममधला, तो म्हणजे रायमिंग वर्ड्स. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल 4 रायमिंग पेअर मी इथं दिलेले आहेत. मेक आणि टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, वे, डे, सी आणि मी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे. मी प्रत्येक फिगर ऑफ स्पीच मराठीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कशासाठी ती वापरली जाते. आणि क्वेश्चन नंबर 3 असं म्हणतो, मॅच द लाईन इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कोणत्या लाईनमध्ये कोणची फिगर ऑफ स्पीच वापरली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. जसं इथं डिसिजन आय मस्ट मेक ही जी लाईन आहे याच्यामध्ये इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच वापरली आहे. म्हणजे इथलचं बी ऑप्शन हे करेक्ट आहे. काय आहे की कवितेकडं अट्रॅक्ट करण्यासाठी शब्दरचनेमध्ये बदल केलेला आहे. दुसरा आहे, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. अपॉस्ट्रॉफी, काल्पनिक गोष्टी
ज्या प्रत्यक्षात दिसत नाहीत, अशा गोष्टी आपल्याला सजीव म्हणून मांडण्याचं काम, सजीव म्हणून दाखवण्याचं काम या कवीने केलेलं आहे. याच्यामध्ये लॉर्ड हा शब्द अप्रत्यक्षरित्या सजीव म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. थर्ड आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. अलिटरेशन, भाषेमधला गोडवा वाढवण्यासाठी, कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. आणि शेवटचं सेंटेन्स त्यांनी दिलेलं आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याच्यामध्ये मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे. आपण 3 गोष्टी या तासिकेमध्ये पाहिल्या. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर रायमिंग वर्ड्स. या 3 गोष्टी आपण आज पाहिल्या. तुम्ही सर्व व्यवस्थित ऐकलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.